धर्मवीर अनंत दिघे प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या कोपरी परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर अनंत दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्रोत्सव 2025चं आयोजन करण्यात आले. नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असून 9 दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त देवीच्या दर्शनार्थ येत असतात. तसंच सर्व पक्ष, राजकीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं देवीच्या दर्शनासाठी येतात. 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त विविध मनोरंजनात्मक तसंच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतात. या चैत्र नवरात्र उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी पाहायला मिळते. काल या चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त देवीचं दर्शन घेण्यासाठी यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणारी तृतीयपंथीय पूजा शर्मा खास आकर्षण ठरली. काल 4थ्या दिवशी या कार्यक्रमात मंगेशकरांचे देणे या शीर्षकाखाली लता दिदी, आशा दिदी आणि कुटुंबियांची सांगीतिक सफर सादर करण्यात आली. सदर कार्यक्रमात एकाहून एक अशी सुरेल गाणी पेश करण्यात आली. या कार्यक्रमाला लता शिंदे, प्रकाश शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे, डॉक्टर जे.बी. भोर, महेश गायकवाड, शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी नगरसेविका आणि इतर मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळेस प्रमोद बनसोडे, रोहित गायकवाड, रीना मुदलियार यांनी कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली.